माहिती. मित्रांनो, YouTubeवरती जर तुम्ही कंटेंट क्रिएटर असाल, तर तुम्ही एखादा व्हिडिओ जर अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या व्हिडिओवरती कॉपीराईट क्लेम आलेला आहे का, ते लगेच समजतं मित्रांनो. पण तुम्ही Facebookवरती कंटेंट क्रिएटर असाल आणि तुम्हाला या गोष्टी माहिती नसेल, की तुम्ही जे कंटेंट अपलोड केला आहात, त्या कंटेंटवरती एखादा कॉपीराईट क्लेम आलेला आहे का? हे कसं पाहायचं तुम्हाला माहिती नसेल, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती प्रोसेस दाखवली आहे मित्रांनो. Facebookवरती तुम्ही व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर तुमच्या व्हिडिओवरती काही कॉपीराईट क्लेम आलेल्या आहेत का? हे तुम्ही चेक करू शकता आणि जर कॉपीराईट क्लेम आले असतील तर ते डिलीट सुद्धा करू शकता. कॉपीराईट क्लेम येणं म्हणजे मित्रांनो तुमची अर्निंग थांबणं. म्हणजे तुम्हाला जे पैसे भेटतात मित्रांनो त्याच्यावरती सुद्धा परिणाम होतो जेव्हा कॉपीराईट क्लेम येतो. तर ही गोष्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे Facebook कंटेंटवरती कॉपीराईट क्लेम आलेला आहे का? हे कसं पाहायचं? चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिलं तुम्हाला Facebookमध्ये यायचं आहे. Facebookमध्ये आल्याच्या नंतर सिंपली ते डॅशबोर्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता डॅशबोर्ड या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर सिंपली काय करायचं तुम्हाला अशा प्रकारे खाली यायचं आहे. इथे खाली आल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता इथे सपोर्ट नावाने एक ऑप्शन दिसेल. ऑर्डरमध्ये इथे सपोर्ट नावाने ऑप्शन दिसेल. सिंपली सपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर इथे आता तुम्हाला काय करायचं आहे, ॲक्टिव्हिटीमध्ये सेकंड नंबरचं ऑप्शन पाहू शकताय. अदर कम्युनिकेशन सी ॲडिशनल अपडेट हे जे ऑप्शन आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्याच्यानंतर इथे अलर्ट आणि अदर 2 ऑप्शन आहेत आणि अलर्टमध्ये मित्रांनो जेवढे काही तुम्ही कंटेंट पेज किंवा प्रोफाईलवरती अपलोड केला आहात, त्या कंटेंटवरती जर काही कॉपीराईट आलेले असेल, तर ते कंटेंट तुम्हाला इथे अलर्टमध्ये दाखवले जातील. इथे एक कंटेंट अलर्टमध्ये आहे म्हणजेच माझ्या एका कंटेंटवरती माझ्या एका व्हिडिओवरती मित्रांनो क्लेम आलेला आहे आणि जर तुमच्या केसमध्ये जर तुमच्या व्हिडिओवरती जर काही कॉपीराईट आलेले नसतील तर तुम्हाला इथे काहीच दाखवलं जाणार नाही आणि जर एक्झाम्पलसाठी सांगतोय 4, 5, 6 किंवा 2 अशा काही व्हिडिओवरती जर क्लेम आले असतील तर ते संपूर्ण जेवढ्या व्हिडिओवरती क्लेम आलेला आहे, कॉपीराईट आलेला आहे ते व्हिडिओ तुम्हाला इथे दाखवली जातील. हे वन बाय वन तुम्ही ते व्हिडिओ डिलीटसुद्धा करू शकता मित्रांनो. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने Facebook कंटेंटवरती काही कॉपीराईट क्लेम आलेले आहेत का? हे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकताय. मित्रांनो तुम्हाला जर YouTube आणि Facebookवरून अर्निंग कसं करतात हे माहिती नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलशी कनेक्ट राहायचं आहे. कारण Facebookवरून अर्निंग कशी केली जाते, पेमेंट सेटअप कसा केला जातो, टॅक्स फॉर्म कसा भरला जातो, इव्हन मॉनिटायझेशनसाठी काय करावं लागतं मित्रांनो त्याच्या रिलेटेड आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ हे येणार आहेत. त्यामुळे सोमटेक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.